पहा आता या ठिकाणी तुमच्या समोर 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार आहे, तर 1 मार्च रोजी कोणता वार असणार आहे दिनदर्शिका आपल्याला शिकायची आहे आणि लवकरात लवकर ती सुद्धा शिकायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. पहा आता तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 1 फेब्रुवारी 2016 रोजी वार कोणता आहे, सोमवार आहे. 2016 हे वर्ष लीप आहे का साधारण वर्ष आहे हे आपण या ठिकाणी पाहून घ्यायचं. आता मी या ठिकाणी काही बरेच महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, ते सर्व मुद्दे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, कारण गणितामध्ये आपण सर्व उदाहरणं काही घेऊ शकत नाहीत, परंतु महत्त्वाचं बेसिक कसं सोडवायचं हे एकदा लक्षात राहिल्यावर आपल्याला त्याच्यावरती सराव करता येतो. आता लीप वर्ष कोणाला म्हणायचं की ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. किती दिवस असतात? 366 दिवस असतात. आणि साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. 365 दिवस असतात मित्रांनो. आता तुम्ही लक्षात घ्या, लीप वर्ष ज्या वर्षामध्ये असतं, लीप वर्ष ज्या वर्षाला म्हणतो त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? 29 दिवस असतात. 28 दिवस नेहमी आपल्या रेग्युलर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये असतात, यात 29 असतात. एक दिवस जास्त असतो. आता लीप वर्ष ओळखायचं कसं? बरोबर आहे की नाही? आता लीप वर्षामध्ये आणि साधारण वर्षामध्ये फरक कळाला, पण आपल्याला ओळखायचं कसं हे या ठिकाणी प्रश्न पडतो. तर हे ओळखत असताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, विभाज्यतेच्या कसोटीमध्ये 4ची कसोटी आपण शिकलेली आहे. 4ची कसोटी काय सांगते आपल्याला की संख्येच्या एकक आणि दशक स्थानावर 4च्या पटीतील संख्या जर असेल, बरोबर आहे का नाही? 4च्या पटीतील संख्या असेल तर मग 4च्या पटीतील संख्या 16 आहे की नाही? आहे. 4 चौक 16 म्हणजे 2016ला कितीने भाग जातो? 4ने. जर त्या वर्षाला 4ने निशेष भाग जात असेल, बाकी 0 येत असेल, त्याला आपण म्हणतो लीप वर्ष. मग बघा 2016 याला 4ची कसोटी लागू होते. 4 चौक 16 म्हणजे या ठिकाणी निशेष भाग जातो 4ने, म्हणजे 2016 वर्ष लीप वर्ष आहे. त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारीची तारीख किती आहे? 29. मग आता नेहमीच्या वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. एका आठवड्यात 7 दिवस असतात. 7 चौक 28 म्हणजे वार पण सारखाच राहतो. मग 1 तारखेला इथं सोमवार आहे, तर 1 मार्चला पण सोमवार राहील, असे बरेच जण उत्तर काढतील आणि चुकतील. का? कारण या ठिकाणी हे लीप वर्ष होतं. 29 तारखेचा महिना इथं होता. या 29ला जर तुम्ही 7ने भागलं तर 7 चौक 28, 1 त्या ठिकाणी बाकी उरते. ही उरलेली जी बाकी असते या सोमवारमध्ये 1 तुम्ही मिक्स करा, आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे मंगळवार. समजलं का? दिनदर्शिकेनुसार आपल्याला अशी छोटी छोटी गणितं विचारली जातात. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण तुमच्या समोर आहे बघा. आदित्यचा जन्म 14 जुलै 2001ला शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवसा दिवशी कोणता वार येईल? असे प्रश्न बरेच परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. 5वा वाढदिवस केव्हा आहे? 11वा वाढदिवस केव्हा आहे? कितवाही वाढदिवस तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. काय करायचं? सर्वात पहिले अगोदर घ्यायचं इथं 14 जुलै 2001 कोणता वार होता? शनिवार होता. ठीक आहे. आता थोडंसं अंतर देऊन आपण या ठिकाणी ते लिहायचंय. आता कसं आहे, आता हे सर्व तुमचं जे मी सांगतोय ते लिहिण्यावर आहे बरं का. थोडंसं तुम्हाला ही लिहायची थोडीशी सवय चांगली करावं लागेल. बघा आता 8वा वाढदिवस आहे. 8 जर मिक्स केले तर किती येणार आहे? 2009 येणार आहे की नाही? बघा या ठिकाणी 2002, 2003, 2004, 5, 6, 7, 8 आणि 9. कारण आपण या 2001 मध्ये किती वर्ष मिसळले? आता 8 वर्ष मिसळले. आपल्याला डायरेक्ट 9व्या वर्षी म्हणजे 9 मिसळले. 2009 मध्ये आपल्याला आता वार कोणता येणार आहे तो या ठिकाणचा वार आपल्याला काढायचा आहे. महत्वाचं काय असतं याच्यामध्ये, तारीख तर तीच राहणार आहे, महिना तर तोच राहणार आहे ना. वाढदिवसाला 14 जुलैच राहणार आहे. बघा 2001, 2002, 3, 4 हे वर्ष लिहिले. याच्यामध्ये आपण यापूर्वीच्या गणितामध्ये जसं पाहिलंय ना, तसं लीप वर्ष कोणतं आहे ते शोधायचं. अगोदर लीप वर्ष कोणतं आहे ते शोधायचं. आणि जर लीप वर्ष आपल्याला सापडलं, जसं की बघा आता या ठिकाणी 4ची कसोटी इथं 1 चलते, इथं 1 चलते, म्हणजे हे 2 वर्ष लीप वर्ष आपल्याला सापडले. किती वर्ष सापडले आपल्याला? 2 वर्ष लीप वर्ष सापडले. ठीक आहे. मग बघा
जर 2 वर्ष असतील तर त्या फेब्रुवारीमध्ये दिवस किती असतील हो? 29. आणि तो दिवस वार किती दिवसांनी पुढे ढकलावा लागतो आपल्याला? 1 दिवसाने वार ढकलावा लागतो. जर 30 दिवसाचा निघाला तर 2 दिवसांनी पुढे ढकलावा लागतो. बरोबर, वार 2 दिवसांनी पुढे ढकलायचा. 31 निघाला तर किती दिवसांनी पुढे ढकलायचा? 3 दिवस ढकलायचा. हे लक्षातच ठेवायचं. आणि जर 28 असेल तर 0 दिवसांनी. वार पण तोच राहतो. जसं की फेब्रुवारी महिन्याचा 28 दिवस असतात, 7 चोक 28. एका आठवड्यात 7 दिवस असतात, 7 चोक 28. वार तोच राहतो 28 दिवसाचा जर असेल तर. मग आता या ठिकाणी वर्ष असल्यावरती आपल्याला लीप वर्षाचा विचार केला आपण. बघा आता 1 मधून 2 मध्ये गेलो आपण. 14 जुलै 2001 मधून 2002 ला आलो आपण. काय होईल? तारीख तीच राहणार आहे. 2001 लीप वर्ष नाही. लीप वर्ष आहे का? नाही. 365 दिवस आहेत. त्या ठिकाणी काय करायचं? अशा वेळेस साधारण वर्षामध्ये या 14 जुलै 2001 पासून 14 जुलै 2002 ला आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त 1 दिवस ॲड करायचा. काय करायचा? 1 दिवस ॲड करायचा. ठीक आहे. आता 2 मधून पुन्हा 3 मध्ये गेलो, पुन्हा 1 दिवस ॲड केला. पुन्हा 3 मधून आपण ज्यावेळेस 4 मध्ये जाणार, 3 मधून ज्यावेळेस आपण 4 मध्ये जाणार त्यावेळेस बघा जुलै महिना आहे. फेब्रुवारी अगोदरच येतो जुलैच्या. मग त्या ठिकाणी मात्र 1 वार सोडून द्यायचा आणि इथं घ्यायचा बुधवार. लीप वर्षामुळे इथं मंगळवार सोडून दिला आपण. सोडला की नाही 1 वार? पुढे आता 4 वरून 5 मध्ये गेलो, इथे येणार गुरुवार. गुरुवारमधून इथे येणार शुक्रवार. इथं गेलो, इथं येणार शनिवार 2007 मध्ये. बरोबर. आता शनिवार 8 मध्ये काय येणार? मग 8 काय आहे? लीप वर्ष आहे. मग काय सोडून द्यावं लागेल? इकडे रविवार सोडून द्या. इथं कोणता आला वार? सोमवार. बघा मग 8 मधून 9 मध्ये जाताना इथं कोणता वार येणार? मंगळवार. किती सोपं आहे. फक्त वार लिहिले मी सरळ सरळ. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, साधारण वर्ष जर असेल तर फक्त 1 वार पुढे घ्यायचा. आणि जर लीप वर्ष असेल, आजचं लीप वर्ष उद्याच्या वर्षातले आपल्याला वार काढायचा असेल तर त्याच्यामधून 1 वार प्लस करून पुढे चालायचं. म्हणजे दुसरा वार घ्यायचा. 2 वार पुढे चालायचं. म्हणजे बघा या ठिकाणी आपण हे केलंय. सोमवार नंतर काय केलंय मी? डायरेक्ट बुधवारवर आलोय. का? 2003 काय लीप वर्ष नाहीये, पण 2004 मधलं जुलैच्या अगोदर फेब्रुवारी येत असल्यामुळं मी या ठिकाणी बुधवार, सोमवारच्या ऐवजी मंगळवार न घेता काय घेतलंय? बुधवार. तुम्ही म्हणता सर 4 मधून 5 मध्ये जाताना तुम्ही वार सोडून द्यायला पाहिजे होता. पण मित्रांनो जुलैच्या अगोदर फेब्रुवारी येत आहे. फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षाच्या दरम्यान तुम्ही पकडता हे महत्वाचं आहे. बघा आता 14 जुलै ते 14 जुलै 2001 पासून 2002 मला हे 1 वर्ष घ्यावं लागणार आहे की नाही? मग अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपला 8व्या वर्षी कोणता वार येणार आहे? त्याचा मंगळवार येणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला पुन्हा विचारू शकता. एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे, काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लीप वर्ष ओळखता आलं पाहिजे. साधारण वर्ष असेल तर वार पुढचा घ्यायचा आणि लीप वर्ष असेल तर त्याच्या पुढचा वार सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचा घ्यायचा. म्हणजे सोमवार नंतर दुसरा वार कोणता येणार? डायरेक्ट बुधवार. मंगळवार सोडून द्यायचा. का? लीप वर्ष आल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचं. आता इथं बघा अजून एक तुम्हाला थोडंसं मी स्पष्ट करतो. 14 जुलै 2003 ते 14 जुलै 2004. आता लीप वर्ष कोणतं आहे? हे आहे. पण इथून इथं जात असताना फेब्रुवारी 2004 येतो की नाही? फेब्रुवारी 2004 येतो इथून इकडे जाताना. म्हणून आपल्याला इथं 28 दिवस नाहीत मित्रांनो, तर ते 29 दिवस या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. म्हणून मी 3 पासून 4 वर जाताना सोमवार नंतर मंगळवार इथंच सोडलाय. 3 आणि 4च्या मध्ये लिहिताना बघा दोघाच्या मध्ये 1 वार लिहिलाय मी. हा म्हणजे हा रविवार, हा म्हणजे हा 2 वर्षाच्या मध्ये 1 वार लिहिलाय मी. अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर तुमचं 100% गणित कधीच चुकणार नाही, बरोबरच येणार. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं, सराव करायचा. आणि याच्यापेक्षाही आणखीन एखादी सोपी पद्धत असेल तर ती पण सांगा, कारण दिवसानुसार सुद्धा आपण ती काढू शकतो. लीप वर्षाच्या आकड्यानुसार पण आपण ते काढू शकतो. आलं लक्षात?
चला, तर ही पद्धत एकदम सोपी आहे, कुठली ट्रिक लक्षात ठेवायची गरज नाही, काही नाही. 5-6 उदाहरणांचा सराव केला की ऑल क्लिअर होऊन जातं तुमचं गणित. ओके, चला तर ठीक आहे, पुढच्या गणिताकडे जाऊ. चला, आता या ठिकाणी आपण महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न बघणार आहोत. 5 जानेवारी 2026ला मंगळवार आहे, तर 15 ऑगस्ट 2026 रोजी कोणता वार असेल? वर्ष तेच आहे, फक्त महिने बदललेले आहेत. आता आपल्याला महिने बदललेले असल्यावरती वार कसा काढायचा हे अगोदर आपण बघूया. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की 2026 हे लीप आहे का साधारण वर्ष आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. 4ची कसोटी याला चलत नाही, म्हणजे हे साधारण वर्ष आहे. याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 28च दिवस आहेत. आता या ठिकाणी बघा, 5 जानेवारी 2026 वार आहे मंगळवार. ठीक आहे, यापूर्वी सुद्धा सांगितलंय मी की जर 28 दिवसाचा महिना असेल तर वार एकही दिवस पुढे जात नाही. 29 दिवसाचा असेल तर 1 दिवस पुढे जातो, 30 दिवसाचा असेल तर 2 दिवस पुढे जातो, आणि 31 दिवसाचा असेल तर 3 दिवस वार हा काय होत असतो? पुढे जात असतो. प्लस म्हणजे पुढे जात असतो. आता 5 जानेवारी 2026ला मंगळवार आहे, बरोबर. आपल्याला काढायला सांगितलंय काय? 15 ऑगस्ट. काय सांगितलंय? 15 ऑगस्ट. आता लक्षात घ्या, मला काय करायचंय? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. बघा, तारीख तीच ठेवायची. कोणती? 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 5 मार्च, 5 एप्रिल, 5 मे, 5 जून, 5 जुलै, 5 ऑगस्ट. आता 5 ऑगस्ट तुम्ही म्हणता सर 5 ऑगस्ट नाही सांगितले आपल्याला, 15 ऑगस्ट सांगितले. काय हरकत आहे? त्याच्यामध्ये तुम्ही 10 दिवस नंतर मिक्स करा ना. दिवस काय करायचे तुम्ही नंतर त्याच्यामध्ये मिक्स करा. काय येणार तुमचं? 15 ऑगस्ट येणार. येणार की नाही? 10 दिवस मिक्स केल्यावर येईल की नाही? यस. बघा, 5 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत किती दिवस होतात? 31 दिवस होतात. जानेवारी किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. फेब्रुवारीपासून मार्च किती दिवसाचा असतो? 28. 5 मार्चपासून 5 एप्रिल किती दिवसाचा असतो? 31. 5 एप्रिलपासून 5 मे किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा असतो. 5 मे पासून 5 जून किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. 5 जून पासून 5 जुलै किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा. 5 जुलैपासून 5 ऑगस्ट किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. 5 ऑगस्ट पर्यंत आलो आपण. हे लिहिताना लक्षात घ्यायचं. प्रत्येक महिन्यासमोर लिहिलंय का आपण? नाही, 2 महिन्याच्या मध्ये लिहिलंय. बघा, आता हे दिवस मी या ठिकाणी काढले, हे दिवस, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी 10 मिसळायचंय. का मिसळायचंय? कारण आपण या ठिकाणी 5 ऑगस्ट पर्यंतच या ठिकाणी आपण वार काढलेला आहे. त्या दिवसामध्ये आपल्याला हे 10 काय करायचे आहेत? मिक्स करायचे आहेत. आलं लक्षात? मग हे 10 आपल्याला ज्यावेळेस मिक्स करायचे आहेत, हे मिक्स केल्यावर आपल्याला ही 15 ऑगस्टची तारीख येणार आहे. मग आता लक्षात घ्या, इथे बाजूला जे फॉर्म्युला लिहिलेला आहे हा पाठ करायची गरज नाही. 28, 29, 30, 31, 0, 1, 2, 3 वार पुढे सरकायचं. हे काय आहे? ट्रिक्स आहे. आता इथं बघा, 5 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत मी किती दिवस घेतले? 31. 31च्या पुढे तुम्ही किती लिहायचं? 3. 28च्या पुढे किती लिहायचं? 0. 31च्या पुढे 3. 30च्या पुढे 2. 31च्या पुढे 3. 30च्या पुढे 2. 31च्या पुढे 3. आणि हे 10 दिवस या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. 2 पद्धती आहेत. तुम्ही या मोठ्या दिवसांची सुद्धा बेरीज करू शकता किंवा याची सुद्धा बेरीज करू शकता. का? हे सोपं जातं तुम्हाला. हे सिंगल आकडे बेरीज करायला सोपं जातं. 3 + 3 6, 2 8, 11, 12, 13, 16, हे आले 26. या 26ला आठवड्याचे वार 7 असतात. त्याने पूर्ण भाग जातो का? बघा, 7 × 21. पूर्ण भाग गेला 3 ने, पण बाकी किती राहिली? बाकी राहिली 7 × 21, 5 दिवस. बाकी किती राहिली? 5 दिवसाची बाकी राहिली. आता 5 दिवसाची प्लसमधली बाकी राहिली, तर 5 जानेवारीला जर मंगळवार असेल मित्रांनो, तर 5 दिवस पुढे जा. बुधवार सुटला, गुरुवार सुटला,
शुक्रवार सुटला, शनिवार सुटला, 1 2 3 4, काय आला? रविवार. उत्तर काय असेल आपलं? रविवार. काय आलं आपलं उत्तर? रविवार. 15 ऑगस्टला कोणता वार असेल? रविवार असणार आहे. ओके, तर बघा हे गणित आपण या ठिकाणी तयार केलं होतं. तयार केल्यामुळे या ठिकाणी मे बी तुमचा वार कॅलेंडरनुसार नसेल 2026च्या. ओके, परंतु या ठिकाणी महिन्याचं गणित सोडवत असताना 31च्या पुढे 3 दिवस लिहा, 28च्या पुढे 0 दिवस लिहा, 31च्या पुढे 3 दिवस आहे. का? कारण त्या ठिकाणी तो वार आहे, तो वार तितक्या दिवसांनी पुढे सरकतो. आता महिन्यावरून छोटंसं महिन्याचं जरी गणित असलं तरी 29 तारीख आली तर 1 ने वार पुढं घ्यायचा, जर नसेल तर तोच वार राहणार. 30 तारखेचं सुद्धा तसंच, 31चं सुद्धा तसंच. वर्षाचं सुद्धा गणित आपण घेतलंय. आता बघा, ज्या महिन्यामध्ये 1 तारीख असते, बघा 29 तारखेच्या महिन्यामध्ये 1 तारीख 2 वेळेस येते. बघा 30 तारखेच्या महिन्यामध्ये 1 आणि 2, इथं 2 लिहिलंय ना, मग 2 तारखा. ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची? 2 तारखा. कशा 2 तारखा? 1 आणि 2 या 2 तारखा 30 तारखेच्या महिन्यामध्ये 2 वेळेस येतात. म्हणजे 2 वेळेस नाही, 5 वेळेस येतात. सॉरी, किती वेळेस येतात? 5 वेळेस. 29 तारखेच्या महिन्यामध्ये 1 तारीख किती वेळेस येते? 5 वेळेस येते. 30 तारखेच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारीख किती वेळेस येते? 5 वेळेस येते. 31 तारखेच्या महिन्यामध्ये 1, आता हे 3 दिवस आहेत. 3 दिवस म्हणजे कोणते? 1 2 आणि 3 तारीख. म्हणजे 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख 31 तारखेच्या महिन्यामध्ये 5 वेळेस येतात मित्रांनो. म्हणजे त्या दिवसाचा वार 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा. समजा आता 1 तारखेला इथं मंगळवार आहे, 2 तारखेला बुधवार आहे आणि 3 तारखेला गुरुवार आहे. मग हे वार 31 तारखेच्या महिन्यात किती वेळेस येणार? 5 वेळेस येणार. आलं लक्षात? म्हणजे 5 वेळेस कोणता वार असतो? आता एखादा महिना आहे, हाच महिना घ्या. या महिन्यामध्ये 31 तारखेचा महिना आहे, मार्च महिना आहे. ओके, मग या मार्चमध्ये 1 तारखेला जो वार होता तो 5 वेळेस येणार, 2 तारखेला जो वार होता तो सुद्धा 5 वेळेस येणार आणि 3 तारखेला वार होता तो सुद्धा 5 वेळेस येणार. हे बघा तुम्ही चेक करून. ओके, हे सगळं लक्षात घ्या. खूप मजेशीर आहे. लीप वर्ष, साधारण वर्ष, 28 29 30 31 आणि त्याच्यासोबतची ट्रिक 0 1 2 3. वर्षाचं गणित असू द्या ते सुद्धा बघितलं, महिन्याचं गणित असू द्या ते सुद्धा आपण बघितलं. ओके, तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ही गणितं सोडवायची असतात. तर दिनदर्शिकेवर तुम्हाला जेवढी काही प्रश्न विचारले जातील ही अशा स्वरूपाच्या याच्यावरती प्रश्न विचारली जातील. पुन्हा काय विचारलं जाईल? तुमच्या घरी 2.5 लिटर दररोज एक दूधवाला गवळी येऊन दूध देतो, 60 रुपये लिटरनुसार दूध देतो. मग 2.5 लिटरचे मग तुमचे एका मार्च महिन्याचे बिल किती होणार? असं प्रश्न तुम्हाला दिलं जाईल. मग एका दिवसाला जर 60 रुपये एका लिटरला जात असतील तर 2.5 लिटरला किती जातील? 2 लिटरचे 120 आणि अर्धा लिटरचे 30, म्हणजे 150 रुपये एका दिवसाला जातात. मग महिन्याचं बिल किती होईल? जर महिना 30 दिवसाचा असेल तर 150 गुणिले 3 30, म्हणजे तुमचे 4,500 रुपये महिन्याचं बिल त्या ठिकाणी दुधाचं येणार आहे. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीची गणितं त्या ठिकाणी करावी लागतात. दिनदर्शिकेवर जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वांनी महत्त्वाची गोष्ट, अभ्यासासाठी जे सराव प्रश्न दिलेले आहेत ते सराव प्रश्न सोडवा. ओके, तर भेटू आपण आपल्या पुढच्या आता शेकडेवारीमध्ये.